नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जे बोललो मार्केटमध्ये तेच घडलं. सेन्सेक्स मध्ये जे सांगितलं होतं तेच तेच झालं. काय म्हटलं होतं तुम्हाला? मार्केट मॅन्युप्युलेट करते. जे एफ आय आहे, जे डी आय आहे, जास्त करून एफ आय रिटेलर सोबत खेळत आहे, रिटेलरला मॅन्युप्युलेट करत आहे. जोपर्यंत 90% रिटेलर वॉशआउट नाही करत, तोपर्यंत ते चूप बसणार नाही, तोपर्यंत ते मार्केट अप नेणार नाही. काय बोललो होतो तुम्हाला तेच झालं. सकाळी एक सी साईडला मुवमेंट आली मार्केटमध्ये, एक डाऊन साईड नंतर सी साईडला मुवमेंट. सगळ्यांना वाटलं इथून डाऊन जाईल, डाऊन जाईल, डाऊन जाईल. तुम्हाला काय बोललो होतो, जोपर्यंत सेन्सेक्स मध्ये 73,200 400चा सपोर्ट जोपर्यंत मार्केट ब्रेक करत नाही, तोपर्यंत मी पुट साईडचा विचारच करणार नाही, काही हो. बाकी इन डिटेल मध्ये सांगितलं होतं, त्यामध्ये काही दुमत नाही. जर आपण एकदा हे काढून टाकूया व्यवस्थित, तिथनं तिथनं टेस्ट केलं, काय केलं काय नाही, इन डिटेल मध्ये मला सांगतो. आता बघा काय झालंय. टाइम फ्रेम थोडीशी छोटी लोक आहे, कारण मी तुम्हाला संडेच्या याच्यामध्ये पूर्ण व्ह्यू दिलाय. तर विकली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर इन डिटेल मध्ये अजून परफेक्टली दिसते. विकली मध्ये काय दिसतंय, मार्केट इथं हेड अँड शोल्डर बनवायच्या राईट स्थितीत आहे. आता मार्केट एकदम इथं डबल डबल बॉटम बनवत आहे. डबल बॉटमला सपोर्ट घेत आहे. जर इथं बघितलं साध्या भाषेमध्ये, डबल बॉटमला सपोर्ट घेत आहे. इथे छोटीशी लिक्विडिटी आहे, त्या लिक्विडिटीला मार्केट रिटेस्ट करते. ओके, काय करते, खाली आले लिक्विडिटी स्वीप करते, परत अपसाईडला मुवमेंट देते. आता जर आपण बघितलं व्यवस्थित मध्ये, मी असं का बोललो होतो, आता जर बघितलं आपण इथे एकदा रिटेस्टला आलं, रिटेस्टला एकदम व्यवस्थित इथं लिक्विडिटी वरती मार्केट खेळत आहे. ओके, जोपर्यंत ही लिक्विडिटी मार्केट ब्रेक करत नाही, जोपर्यंत ही एसएल हंटिंग मार्केट ब्रेक करत नाही, जवळजवळ जर आपण बघितलं तर जवळजवळ एकदम स्ट्रॉंग सेलिंग यायला मार्केटला 70,000ची लेवल क्रॉस करणार नाही. अगदी स्ट्रॉंग सेलिंग आहे, तिथे खतरनाक सपोर्ट आहे. पण एकदम छोटस शॉर्ट टर्म मध्ये जर सेलिंग लागत असेल तर जवळजवळ मार्केटला 73,400चा सपोर्ट ब्रेक करणे. 73,400चा सपोर्ट ब्रेक केल्यावरती मार्केटमध्ये आपल्याला कुठंतरी छोटी मोठी सेलिंग बघायला भेटते. पण मला जिथपर्यंत समजते मार्केटमध्ये असं काही होणार नाही. जेवढे पण एफ आय डी आहेत ते तुम्हाला काय करणार नाही, मॅन्युप्युलेट करू करू घेणार आहे. पूर्ण जोपर्यंत 19% ट्रेडर हे वॉशआउट करत नाही, तोपर्यंत ते सी साईडला मुवमेंट देणार नाही. आता जर छोट्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं आपण, वन डेच्या तर काय दिसतंय, वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर काय दिसतंय हे बघा. आज काय झालंय मार्केटमध्ये तेच आहे. इथलचे कॅन्डल बघा ना तुम्ही, कॅन्डल काय सांगतात वन डेच्या. खूप प्रेशर आहे इथं सेलिंगचा. काय करत आहे रिटेलर, हे बघा मार्केटला इथंच जेवढे पण इन्स्टिट्यूशन ट्रेडर्स आहेत ते मार्केटला इथून अप नाही जाऊन देत आहे. तुम्ही बघा, जाऊनच देत नाही. काही करा, आम्ही इथनं वर जाऊन नाही जाणार. आणि इथं फसतं कोण माहितीये का, इथं फसतात रिटेलर. ओके, जे स्वतःचा 1 लाख रुपये 2 लाख रुपये घेऊन येतात मार्केटमध्ये, 10 लाख रुपये इतक्यापर्यंत घेऊन येतात, इथं ते फसतात. यांनाही फसवणारच. जे नवीन ट्रेडर आहेत त्यांना स्टार्टिंगला होप्स दिलेत, नाही 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 मार्केट सेलिंगचं आहे, सेलिंगचं आहे, सेलिंगचं. मार्केटला खाली दाबलं, सायकोलॉजी ज्यांची बिल्डच नाहीये त्याच्या सायकोलॉजीला मार्केटने ट्रिगर केलं. ओके, आता यांना इगो खूप महत्वाचं आहे. इगोला ट्रिगर झाले, यांनी इगोस्टिक ट्रेडिंग केली. जसे इगोस्टिक ट्रेडिंग करणार मार्केटमध्ये धोपी बचत भेटणार. बरं, हे साधी सोपी गोष्ट आहे. आणि मार्केट खूप खूप मारू मारू घेतं, खूप मारू मारू पाडतं पाडतं, खूप खूप म्हणजे खूप. राईट, ही एक अशी तालीम आहे, यामध्ये खूप तुमची टेस्ट केली जाते. त्यावेळेस तुम्ही चांगले निखरून येतात. तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये टिकून दिलं जात नाही. ओके, जर आपण बघितलं इथे एकदम स्ट्रॉंग एसएल हंटिंग आहे. एक तोपर्यंत आपली एक डेची जी टाइम फ्रेम आहे त्यामध्ये एकदम स्ट्रॉंग एसएल हंटिंग आहे. ओके, जर आपण बघितलं व्यवस्थित एकदम डबल, तर आपण इथलची प्राइस ऍक्शन चेक केली तर प्राइस ऍक्शन मध्ये पण काय दिसतंय, म्हणजे ही लेवल एकदा ब्रेक झाली मार्केटमध्ये, आणि ही लेवल काय ते 2 आठवडे ब्रेक करणार आहे, तुम्हाला आत्ता मी सांगतो. 2 आठवडे तुम्हाला इथंच मारू मारू घेईल, 1 2 आठवडे. जोपर्यंत रिटेलर मार्केटमधून एक्झिट होत नाही तोपर्यंत इन्स्टिट्यूशनल स्ट्रॉंग बाईंग करणार नाही. जर तुम्ही फ्युचर डाटा बघितला, एफ आय ची बाईंग बघितली, फ्युचरमध्ये बायचा विचार आहे, पूर्ण बायचा विचार आहे, आणि शॉर्टमध्ये सेल करताय. म्हणजे याचा अर्थ काय, की रिटेलरचा माइंडसेट पूर्ण खराब करून टाकायचा. ओके, जोपर्यंत रिटेलरचा माइंडसेट खराब करत नाही तोपर्यंत ते एक पॉझिटिव्ह सिग्नल देणार नाही. आता जर बघितलं आपण एकदम छोट्या टाइम फ्रेम मध्ये आज काय घडलं मार्केटमध्ये, तर आपण बघा
15 मिनिटाची टाइम फ्रेम लावतो, इझी जाईल समजायला. शॉर्ट टर्म मध्ये सांगायचं झालं 15 मिनिटामध्ये काय घडलं तर हे बघा, मार्केट डाऊन साईडला ओपन झालं. डाऊन साईडला ओपन झालं, मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की इथे एक लिक्विडिटी स्वीप होता. हे बघा, इथे फेअर व्हॅल्यू गॅप कसं एक लिक्विडिटी स्वीप होता, तिथं मार्केटने काय केलं, सपोर्ट घेतला आणि खाली एक छोटीशी एसएल हंटिंग होती. एसएल हंटिंगचा स्ट्रॉंग सपोर्ट घेतला, मार्केट स्ट्रॉंग अप साईडला मुवमेंट दिली. जवळजवळ सेन्सेक्स मध्ये जर बघितलं आपण तर सेन्सेक्स मध्ये अगदी शार्प 800-850 पॉईंटची सीई साईडला मुवमेंट आली. ओके, आता सीई साईडला जशी मुवमेंट आली, सीई साईडला मुवमेंट आल्यानंतर प्रिव्हियस डेच्या काही एसएल हंटिंग होत्या. ज्यावेळेस खाली सिलिंगला मार्केट येत होतं, तर एसएल हंटिंगला मार्केट टॅप झालं, तिथे एक छोटीच हॅमर कॅन्डल बनवली. हॅमर कॅन्डल स्ट्रॉंग डाऊन साईड मुवमेंट. ओके, आता इथं छोटीशी लिक्विडिटी स्वीप आहे. इथं काय झालं, आता ड्रॉप झालाय. ड्रॉप नंतर इथे एक बेस एरिया आहे, या बेसमेंटला मार्केट खेळत आहे. या बेसमेंट मधून परत एक स्ट्रॉंग अप साईडला मुवमेंट दिली. जर तुम्ही आजचे प्रीमियम बघितले तर तुम्ही सुद्धा शॉक होता. आजचे प्रीमियम बघूयात आपण. सेन्सेक्स जर प्रीमियम बघितले तर बघा आज काय घडलंय मार्केटमध्ये. कॉल साईडचा प्रीमियम आहे. काय झालंय, 4 आवरची टाइम फ्रेम आहे बघा. जसं मार्केट अप झालंय, ओपन झालंय, ओपन झालेल्या मार्केटमध्ये बघा, मग बघितलं अगदी म्हणजे अगदी 62 रुपयाचं प्रीमियम आहे बघा. स्ट्रॉंग 65-68 रुपयाचं प्रीमियम आहे. त्याची मुवमेंट बघा मार्केटने किती दिली. जवळजवळ तो 506 रुपयाला गेला. सकाळी तो व्हिडिओ बनवला होता, तो एकदा बघा तुम्ही, नक्की बघा, आवर्जून बघा आणि व्यवस्थित बघा. हे बघा काय होतं माहितीये का, मी जो व्हिडिओ बनवतो ना त्यामागे मी खूप खूप हाय क्लिअर करू सांगतो, तीनदा सांगतो आणि त्याच्याबरोबर मी तुमची सायकोलॉजी सुद्धा टेस्ट करतो. ओके, तुम्ही एकदा बघा, तुम्हाला सायकोलॉजिक दृष्टीने सुद्धा मी समजून सांगतो. त्यामध्ये काय झालं बघा, इथं मार्केट डाऊन साईडला ओपन झालं, सगळ्यांची फाटली. इथं जसं मार्केटने परत एकदा लिक्विडिटी स्वीप झाला, तुम्हाला जे बोललो ते एसएल हंटिंग झाली. एसएल हंटिंग नंतर वन साईड मुवमेंट बघा, अगदी 506 रुपयाला प्रीमियम गेला. ओके, त्याचा डेल्टा चांगला होता. गामा बूस्ट झाला एकदम स्ट्रॉंग साईडला मुवमेंट मारे, एकदम स्ट्रॉंग साईड. काय घडलंय, कसं घडलंय ते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आणि आता झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. असं नाही की मार्केटमध्ये बिहेव झाल्यानंतर सांगतो, तसं नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. सकाळी मी 8ला व्हिडिओ पोस्ट केला होता. आजच्या व्हिडिओ नंतर ही मुवमेंट आहे. ओके, अजून जर बघितलं पुट साईडचं दाखवतो तुम्हाला. पुट साईडला काय झालं, मार्केटने काय केलंय, मार्केटने पूर्ण मार्केटमध्ये तबाई मचवली आणि त्यानंतर सुद्धा पुट साईडचा पूर्ण डिके खाल्ला. जर बघितलं पुट साईडमध्ये पण ठीकठाक मुवमेंट मार्केटने दिली. आता ज्याला व्यवस्थित सपोर्ट प्राइस ऍक्शन समजते त्याला समजलं असं मार्केटमध्ये काय झालं. ओके, हे बघा एकदम स्ट्रॉंग साईडला 24 रुपयाचा प्रीमियम परत 60 रुपयाला गेला. कसं गेला, सिंपल आहे. एसएल हंटिंग झाली, लिक्विडिटी स्वीप होता. ओके, आणि व्यवस्थित फिबोनाचीच्या बेसिसवरती मार्केटने एकदम स्ट्रॉंग मुवमेंट दिली. असं काही खूप अवघड नाहीये मार्केटमध्ये की ते समजणारच नाही. जर तुम्ही बघितलं अजून थोडा लॉंग टर्मला आले तुम्ही, तर इथं समजून इथे एकदम स्ट्रॉंग एसएल हंटिंग एरिया होता. एसएल हंटिंग एरियाला फक्त मार्केट टॅप झालंय. टॅप झाल्यावरती मार्केटमध्ये मुवमेंट बघा पुट साईडला आणि सी साईडला. ओके, जर आपण बघितलं अजून व्यवस्थित यामध्ये, तर हे झालं तुमचं. आता हे झालं आपलं सेन्सेक्सचं समजलं. सेन्सेक्समध्ये काय होतं, संडेच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल अजून भयानक ओव्हरव्ह्यू दिलाय मी. आणि अजून जर माझा व्ह्यू बघितला तुम्ही, सीई साईडलाच आहे. मी पुट साईडचा विचार आता तरी करत नाही. ओके, रिटेस्ट करणार, मला माहिती आहे मार्केटमध्ये काय होणार. मी रिट्रेसमेंटला परत एंट्री बाय होते, रिटेस्ट करणार, रिटेस्ट नंतर परत एकदम स्ट्रॉंग सीई साईडला मुवमेंट येते. आता जर तुम्ही बघितलं सर्वांच्या आवडती बँक निफ्टीमध्ये काय घडलं, काही 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 जे नाही बोललो ते घडलंय. असं होणारच. जे बोललो तेच घडलं. तिथनंच रिटेस्ट आलं, परत तिथनंच अप गेलं. आता बघा 15 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. काय बोललो होतो, मार्केटची आजची मुवमेंट आहे.
डाऊन साईडला ओपनिंग झाली, डाऊन साईडला ओपनिंग झालेलं काय बोललो तिथे एसएल हंटिंग स्ट्रॉंग एरिया आहे, एसएल हंटिंग स्ट्रॉंग एरिया. त्यानंतर वन साईड मुवमेंट जवळजवळ निफ्टी बँकमध्ये जर बघितलं तर 800-900 पॉईंटची 850 पॉईंटची मुवमेंट आहे. ओके, आणि जर याचा प्रीमियम बघितला तुम्ही, तुम्हाला मी दाखवतो बँक निफ्टीचं. बघा, हा बँक निफ्टीचा प्रीमियम आहे सीए साईडचा. किती रुपयाला आलं होतं? आजची मुवमेंट आहे ही. 15 मिनिटात टाइम राहून होतो व्यवस्थित समजा. हे बघा, एक्सपायरी खूप लांब आहे अजून, पण मुवमेंट बघा तुम्ही किती रुपयाला आलं होतं. जवळजवळ जर बघितलं तर 759 रुपयाला प्रीमियम आला होता. काय? तर डेल्टा वगैरे सगळं व्यवस्थित होतं. 759 रुपयाला आला होता. त्यानंतरची मुवमेंट बघा मार्केटमध्ये, वन साइड मुवमेंट आली, जवळजवळ तो प्रीमियम 1100 रुपयाला गेला. म्हणजे 56% रिटर्न त्याने दिला एका प्रीमियमने. कशाच्या बेसिसवरती? सिंपल आहे बेसिस, एकदम सिंपल आहे, बेसिक एकदम सिंपल आहे. एसएल हंटिंग होती, प्लस तिथे एक स्ट्रॉंग लिक्विडिटी एरिया होता. स्ट्रॉंग लिक्विडिटी एरियावरती मार्केट आलं, तिथं वन साइड मुवमेंट मार्केटने दिली आहे. काही अवघड नाहीये, काहीच अवघड नाही. ना तर न्यूजवरती जायचं ना कशावरती जायचं, व्यवस्थित मार्केटमध्ये जे चाललंय त्याच्यावर जायचं. जर एक डेच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तिथं काय दिसतंय बघा, सिंपल आहे, काहीच नाही. जो सपोर्ट सांगितलाय तिथंच माझा व्ह्यू क्लिअर आहे. सीई साईडचा, पुट साईडचा आता तरी व्ह्यू करू नका. ओके, मी तुम्हाला माझ्या मते, मला जोपर्यंत मला जसं समजतंय मार्केटमध्ये जोपर्यंत 53,071चा एरिया ब्रेक होत नाही तोपर्यंत व्ह्यू बदलत नाही मार्केटमध्ये. ओके, सिंपल आहे, अवघड काही नाहीये. बघा, स्ट्रॉंग साईड अजून जर शॉर्ट याच्यामध्ये बघितलं 1 आवरच्या याच्यामध्ये तर अजून सिंपल समजा. जी बँक निफ्टीमध्ये प्राइस ऍक्शन चालू आहे ना ती खतरनाक चालू आहे. अप ट्रेंड मध्ये मार्केट चालू आहे, अप ट्रेंडच्या खाली मार्केट येत नाहीये बघा, सिंपल. अजून सोप्या भाषेमध्ये जर बघितलं व्यवस्थित आहे. तिथं टॅप झालं ट्रेंड लाईन वरती, टॅप झालं तिथं एक बॉलिंजर बँडचा सपोर्ट होता, बॉलिंजर बँडच्या सपोर्टने परत अप साईडला मुवमेंट दिली. ओके, जसं टॅप झालं पिन मुवमेंट आली, पिन मुवमेंट नंतर परत एकदा मार्केट एक स्ट्रॉंग लिक्विडिटी एरिया फील करतं. आता जर बघितलं खाली, तर जरी उद्या खाली आलं तर परत एकदा इथं रिट्रेसला येईल, थोड्या ऑर्डर फिल करायला येईल. जे पण पुटला बसलेले, सॉरी, जे पण सीईला बसलेले, त्या सीईचे एसएल एंडिंग करंट रिटेल यांच्या परत एक स्ट्रॉंग अप साईडला मुवमेंट मार्केट देईल. आणि स्ट्रॉंग सीई साईडला मुवमेंट कधी जाईल? 55,608चा एरिया जर माझ्या व्ह्यूनुसार ब्रेक झाला तर मार्केट एक स्ट्रॉंग मुवमेंट देऊ शकतो. ओके, आता इथे डबल बॉटम एरिया आहे, डबल बॉटम एरिया नंतर मार्केटने इथे पुट साईडला मुवमेंट केली. ओके, जर आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं अजून 45 मिनिटाच्या तर व्यवस्थित दिसत काय आहे इथं, डबल टॉप मार्केटने बनवलं, डबल टॉप नंतर परत एक डाऊन साईडला मुवमेंट, असं नाहीये. आणि मेन यामध्ये सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह गेम खेळत ते एफ आय आणि डी आय, स्ट्रॉंग ऍक्टिव्ह गेम घेऊन राहिले. रिटेलरच्या मानसिकतेचं फार खच्चीकरण करणार, यांना मार्केटमधून एक्झिट करणार आणि मग स्वतःचा गेम खेळणार. ओके, आता हेच जर सेम बघितलं आपण बँक निफ्टीमध्ये, सॉरी निफ्टी फिफ्टीमध्ये, निफ्टी फिफ्टी तेच बोललो, निफ्टी फिफ्टी मार्क होऊ राहिली. निफ्टी फिफ्टी काय करते, अप साईडला मुवमेंट दिली, परत तिथे आली, त्याला काय तो 23,139 एरिया ब्रेक होत नाही सध्या. जोपर्यंत ब्रेक होत नाही तो सी साईडला प्रत्येक वेळेस रिटेलर विचार करतो नाही 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 खाली जाईन खाली जाईन खाली जाईन, नाही रे आता तसं नाही होत. तुमच्या मानसिकतेचं फार खच्चीकरण केलं जातं, मानसिकतेसोबत खेळलं जातं, मानसिकतेला खूप वेळेस चॅलेंज केलं जातं आणि त्यानंतर मार्केटमध्ये मुवमेंट दिली जाते. ओके, मी माझं सांगण्याचा उद्देश एकच आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतः स्ट्रॉंग होत नाही मार्केटमध्ये, जोपर्यंत तुमची प्राइस ऍक्शन स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत विचार करू नका. खूप ज्ञानी पंडित बसले, खूप काही काही सांगणार आहे, कुठला जाईल नाही होत तसं. मार्केट तसं बिहेव करणारच नाही. मार्केट कसं बिहेव करणार, राईट? मार्केट खतरनाक विषय. जर तुम्हाला वाटत असेल की मी बसलोय राईट आणि नाही मार्केट अपच नाही फुटच नाही, तसं होत नाही. जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये परत बॉलिंजर बँडचा रेजिस्टन्स घेतला, परत इथं एसएल हंटिंग होती बघा. तर विचार केला तर बघा एसएल हंटिंगला टॅब होते, एसएल हंटिंगचा एरिया जर आपण बघितलं ही कॅन्डल व्यवस्थित तिथे गेलं, परत डाऊन साईडला परत सपोर्ट कुठे घेतला, आजच्या दिवसाच्या लिक्विडिटी स्वीप वरती. लिक्विडिटी स्वीपला आलं, सपोर्ट घेतला, परत अपसाईड. जर आपण बघितलं मार्केटमध्ये
मार्केट बाईंग पोझिशनला आहे. कसं बघा छोट्या टाइम फ्रेम मध्ये, आणि ज्यावेळेस ही लेवल पूर्ण ब्रेक होणार 23,554ची, नंतर निफ्टी फिफ्टी मध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग मोमेंट आपल्याला बघायला भेटतं. ओके, आता आयटी सेक्टर, काय बोलावं आयटी सेक्टरचा. आयटी सेक्टरचा पण त्यामुळे काय होतं, बँक निफ्टीमुळे आज निफ्टी फिफ्टी ऑफ आहे, ध्यानात ठेवा. बँकिंग सेक्टरचा आरबीआयची जी पॉलिसी आली आहे, त्या आरबीआय पॉलिसीमुळे आज कुठंतरी निफ्टी फिफ्टी ऑफ आहे, नाही तर निफ्टी फिफ्टीचा कार्यक्रम झालेला आहे. आयटी सेक्टरला एआय उठून देत नाही. ओके, आणि आयटी सेक्टर न उठल्यामुळे निफ्टी फिफ्टी उठत नाही. सेन्सेक्स म्हणावं अशा मुवमेंट म्हणजे आज आली आहे, पण सेन्सेक्स मध्ये एवढ्या कंपन्या जितक्या निफ्टी फिफ्टी मध्ये आयटीच्या तितक्या नाही आहेत. त्यामुळे निफ्टी फिफ्टीचं एक चांगलंच खच्चीकरण चालू आहे, यामध्ये भरडली जाते निफ्टी फिफ्टी ऍक्च्युली. तर बघितलं आपण लिक्विडिटीवरच घेत आहे, परत डाऊन साईड येते, ठीकठाक मुवमेंट देते. आता तुम्ही विचार करा, जर आयटी सेक्टर पडतंय तरी निफ्टी फिफ्टी तारून ठेवलंय, जर आयटी सेक्टर जर उडलं तर निफ्टी फिफ्टी मध्ये किती भयानक मुवमेंट येऊ शकते, विचार करा. Right? हेच चालू आहे मार्केटमध्ये, असं काही काही खूप वेगळ्या नाहीये आज. आणि जे मी सांगितलं, फक्त काय करत जा, व्हिडिओ जे शिकवतो ना ते व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये बघायचं आहे, एवढी इच्छा आहे माझी. व्यवस्थित बघत जा ना, मध्ये स्किप ना करत जो व्हिडिओ, व्यवस्थित इन डिटेलमध्ये जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला पण अजून समजायला सोपं जातं, इझी जातं, तुमचा व्ह्यू क्लिअर होतो मार्केटबद्दलचा. राईट, प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी शिकायसारखं आहे. राईट, ओके. तर बघितलं, सेम काहीच बदल नाही, सेम. डाऊन साईडला मुवमेंट आली, डाऊन साईडला आल्यानंतर परत सपोर्ट घेतला. आणि जर सोप्या भाषेमध्ये जर समजून घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला मी 1 आवरची टाइम फ्रेम लावतो, त्यामध्ये समजेल. आता 9 जूनचं 10 जूनचा जे मार्केटचा लिक्विडिटी एरिया होता, आणि त्याआधी पण 7 जूनचं जे, सॉरी 5 जूनचं जे मार्केटची क्लोजिंग होती, त्या क्लोजिंगला मार्केटने सपोर्ट परत अप साईडला मुवमेंट. जर सोप्या भाषेमध्ये केलं तर इथे एक लिक्विडिटी स्वीप एरिया होता, त्या लिक्विडिटी स्वीप एरियावरनं परत अप साईडला मुवमेंट, परत डाऊन साईडला पुन्हा आली. हे बघा, एसएल एंड झाला, एसएल एंडिंग झाल्यावरती एकदम डाऊन साईडला मुवमेंट. छोट्या टाइम फ्रेम मध्ये अजून परफेक्ट दिसत हे फिन निफ्टी. एक्सपायरी कमी झाल्यापासून फिन निफ्टी एवढं कोणी ट्रेड करत नाही सध्या तरी. ओके, कारण एका महिन्याची एक्सपायरी आहे, फिन निफ्टीला फाटते लोकांची. हेच आहे, तुम्हाला सेन्सेक्स समजून सांगितलं, निफ्टी फिफ्टी समजून सांगितलं, बँक निफ्टी समजून सांगितलं. फक्त व्हिडिओ इन डिटेल बघत जा. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.